नमस्कार, मी आज अंडा पॉप्स बनवणार आहे. हे मी पीठ मळून घेतले, कणिक पिठी आपलं, आणि थोडंसं गव्हाचं पीठ, ओवा, मीठ आणि थोडंसं खायचा सोडा घालून आणि थोडं तेल घालून मिक्स करून मळून ठेवले. मी 10 मिनिटं मळून ठेवायचं. त्यांना आता अंडी उकडून घेतल्यात, ते चिरून घेतल्यात बघा. ही अंडी घेतल्यात, अशी उकडून 2 भाग करून घेतल्यात. मी ती भाजी बनवणार आहे, त्याच्यामध्ये घालायला व्हेज भाजी, कांदा, ढबू मिरची आणि कोथिंबीर आणि माझं घरगुती मसाला जे आहे ते आता फोडणीला मारताना टाकते. आता गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे, त्यात मी आता तेल घालणार आहे. पॅन माझा गरम झालेला आहे. तुम्हाला भाजीत तेल लागते तेवढं घालू शकता तुम्ही. आता मी त्यात तेल तापलेलं आहे, त्यात कांदा घालते. कांदा थोडासा लालसर झाला तर ढबू मिरची पण टाकायची. तुम्ही कोबीज पण घालू शकता त्याच्यात. कोबीज, टमॅटो घालू शकता. तुम्हाला आवडतील भाजी घालते. गाजर पण घातला तरी चालते. आता ढबू मिरची ॲड करते. ढबू मिरची पण परतून घ्यायची आता आणि असं हलवत राहायचं. पूर्ण लालसर आता झाल्यानंतर आपण त्यात मसाला घालणार आहोत. हे बघा, आता लालसर झाले. त्यात आता मी मसाला घालणार आहे. हे जिरं पावडर आहे, हा गरम मसाला, हळद, धना पावडर आणि भाजीचा मसाला. थोडीशी चटणी. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. मी थोडं हिंग पण घालणार आहे आणि थोडंसं नमक, मीठ, शेवट. आता हे सगळं परतून घ्यायचं असं. आता थोडंसं मी पाणी घालणार आहे याच्यात, थोडंच घालणार आहे, लय घालणार नाही. हे बघा, मग कोथिंबीर त्यात घालणार आहे. कोथिंबीर घालून एक 5 मिनिटं फक्त बारीक गॅसवर ठेवणार आहे. जरासं पाणी घातलेलं ते आटायसाठी, फक्त जरा सुकी भाजी व्हायला पाहिजे. त्यात आता मी सॉस घालणार आहे थोडा. सॉस घातल्याने थोडा टेस्ट येते. थोडं सॉस घालणार, टॅमॅटो. आता मी कणकेचं गोळं बनवणार. मी 4 गोळं बनवून घेतल्यात. हे असं ह्या साईजचं बनवून घेतल्यात. आता ते मी लाटणार आहे. हे असं 4 लाटून घेतल्यात मी ना. हे बघा, ह्या साईजचं असं एवढीच जाड ठेवायची फ्लेम न्यायची. आणि आता ह्याला आपण तूप लावून घेणार आहे. तूप नसलं तरी चालते, तेल लावलं तरी चालते. त्याला तूप लावायचं असं काय नाही. आता एक एक लावून घ्यायचं प्रत्येक 4 ह्याला. पूर्ण असं सगळं लावायचं. हे बघा, असं त्याच्यात थोडंसं पीठ टाकायचं, थोडंसं. त्याच्यात परत एक घालायचं, बरोबर असं. त्याला पण लावून घ्यायचं असं.
हे असं एकमेकावर 4 लाटून ठेवलेलं आहे मी तूप लावून. आता ते परत एकदा मी लाटणार आहे. खाली थोडं पीठ टाकणार आणि ते लाटून घेणार आहे. हे असं मोठं लाटून घ्यायचं. थोडं जाड ठेवायचं, पातळ लय करायचं नाही. आणि आता मी त्याचा 4 भाग करणार, म्हणजे चौकोन मारून घेणार त्याचा. बघा तुम्हाला केवढं साईज म्हणजे पाहिजे तसं करू शकताय. आता हे असं चौकोन करून घेतलंय मी. त्याच्यात मी आता ते भाजी भरणार आहे. थोडंसं तूप लावून घेणार आहे त्याला. थोडंसं लावायचं, कारण का अगोदर आपण लावलेलं असते. जरा जरा लावून घ्यायचं. हे असं, हे बघा. आता त्यात मी भाजी घालणार आहे. हे आता भाजी अशी घालणार आहे मी त्याच्यात, थोडी थोडी. असे पसरड थोडं करायचं. थोडी थोडीच घालायची. तुम्ही जास्त घातलं तरी चालतंय. तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये भाजी. त्याच्यावर आता मी अंडं ठेवणार आहे. हे बघा, त्याला मी परतून घ्या. मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आता माझं गरम झालंय. त्यात आता मी घालणार आहे बघा हे अंडं. असं तळून घेणार आता हे. हा बघा असं फुगतं. हे बघा असं बनतंय अंडा पॉप्स. घरगुती अंडा पॉप्स बनवलंय बघा. आत बी बघा कसं असं, हे बघा बेकरी जसं वाटते की नाही. घरगुती एकदा बनवून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.